लागुणे पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सन्माननीय नानासाहेब बेलदरे आणि युवराजजी बेलदरे यांच्या माध्यमातून घडवून आलेला सोहळा आणि त्यांच्याद्वारा त्यांचे पूजनीय परमस्नेही गणेश महाराज भगत यांनी मला कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण, त्यांचेच या ठिकाणी दत्तचरित्रावर 4-5 दिवस प्रवचन झालं. त्यांच्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षांनी पुणेकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज तुमच्या आधी वाजवत होते तेही महाराज, इथल्या सर्व मृदंगाचार्यांना प्रथमता वंदन करतो. गायनाचार्यांना वंदन. टाळकरी महाराज, विनेकरी, भालदार, चौकदार, इकडचे टाळकरी महाराज, खुर्चीवर बसलेले महाराज, तुम्हालाही नमस्कार. बसलेल्यातही अजून कोणी महाराज असेल, नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. आणि आपल्या संप्रदायात सूट आहे, सर्वांचीच नावं घेतली पाहिजे असं नाही. पुंडलिक, वरदा, हरिविठ्ठल, ज्ञानदेव, तुकाराम मधले हिशोबात धरायचे असतात. तरी पण मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, 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 वार करी संतांचा. सर्वांना नमस्कार. तरी हार्मोनियम वादक राहिले त्यांनाही नमस्कार. अभंग नाथ महाराजांचा आहे आणि नाथ महाराज दत्त नामाचं महत्व आपणाला सांगतायत. आणि त्यांच्या सांगण्याला महत्व आहे याचं कारण नाथ महाराज दत्त परंपरेतील आहे. आपली परंपरा सांगताना जो निर्गुण निराभास, जथुणे उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते त्यास जो का सर्वास आद्य गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रीपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. आणि मग दत्तात्रयाचे 3: दत्तात्रय शिष्य परंपरा, दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्र अर्जुन यदुसरा, सहस्र अर्जुन यदु, सहस्र अर्जुन यदुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, जनार्दन शिष्य तिसरा, गेला खरा कलियुगी, गेला खरा कलियुगी, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा ब्रह्मानुग्रहित, तयाचा अभंग नाथ महाराजांचा आहे. ती आपली परंपरा सांगताना निर्गुण निराभास, जथुणे उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते त्यास जो का सर्वास आद्य गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित. पुढे
ब्रह्मा अत्रीस उपदेशित. दत्तात्रयाचे आई वडील कोण? अनसूया आणि अत्री. या नावामध्येच सामर्थ्य आहे. बरीच माणसं भगत महाराज अनुसयाच म्हणतात. आम्ही मराठी लोकच मराठीचा खून करत चाललोय पुढे. अरे अनसूया, अनुसया नाही, अन अधिक असूया या दोन पदा मिळून संधी झाली ते अनसूया. आणि माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, विग्रह करताना नचा पाय मोडायचा, त्याला व्याकरणात हलंत म्हणतात. हलंत, पाय मोडायचा. पाय मोडला की ते लंगडं होतं. लंगडं झालं की पाय पूर्ण टेकवत नाही, अलगद उचलतं. म्हणून सुस्वागतम, आगतम, स्वागतम. का? मतला अ काढला म्हणून लंगडं झालं. आणि जर अ असता तर स्वागतम, सुस्वागतम, आगतम. म वर जोर द्यायचा नाही, अलगद उच्चार करायचा, त्याला लंगडं म्हणा. व्याकरणात हलंत म्हणतात. काही काही 4 आहे, काही 3 आहे. आणि सगळे व्याकरण तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरणशास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे निघतात वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्याचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. म्हणून व्यंजनामध्ये स्वर असतो. काहीमध्ये 3 आहे, काहीमध्ये 4 आहे. हे मराठी माणसांकरता सांगतो. ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये 4 आहे, क्षत्रियाच्या क्षयमध्ये 3 आहे. आपण बघा ते ऑपरेशन करून. ऑपरेशन म्हणजे पदच्छेद. क अधिक पोट फुटलेला श अधिक अ या 3 मिळून झाला क्षत्रियाचा क्ष. ज्ञानेश्वराचा ज्ञे 4 मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक अ असा 4 मिळून ज्ञे. नाहीतर व्यंजनात स्वर आहेच. म्हणून न मध्ये अ आहे, पण विग्रह करताना नतला अ काढायचा म्हणून अन, आणि पुढचा असूया जोडायचा. आणि अ न मध्ये घातला की न वर जोर देऊन म्हणायचं अनसूया. नाही तर विग्रहात अन अधिक असूया. मी काही व्याकरणचा शिक्षक नाही, तुम्ही विद्यार्थी नाही, पण अनसूयासाठी वेळ घेतली आपली. विठ्ठल. असूया शब्दाचा अर्थ द्वेष होतो. द्वेष. असूया म्हणजे द्वेष. अन म्हणजे नाही, द्वेष नाही, तिला म्हणतात अनसूया. आणि पिता अत्री आहे. त्री हे संख्यात्मक आहे. संख्यात्मक. अनकारार्थी आहे. 3ही गुणाचा संबंध नाही. ते अत्री म्हणजे गुणातीत पिता आणि द्वेष रहित माता. त्या दाम्पत्यापोटी जन्म घेतोय भगवान दत्तात्रय. लक्षात घ्या. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रीपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. आणि मग दत्तात्रयाचे शिष्य 3 आहे. दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्रा अर्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. आणि मग जनार्दन स्वामीचे 3 शिष्य आहे. एक एका जनार्दन, एक रामा जनार्दन, एक जनी जनार्दन. जनार्दन कृपेस्तव जाण, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. हा अभंग नाथांचा आहे. म्हणजे दत्त परंपरेतील नाथ असल्यामुळे यथार्थ त्यांच्या बोलण्याला महत्व, दत्त नामाचं महात्म्य सांगतायत. कोण? एकनाथ. एक सगळ्या संतांमध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज आहे. कारण काही संत आहे तर शांत नाही, काही शांत आहे तर संत नाही, काही संतही आहे आणि शांतही आहे पण श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराज आहे. तिन्हीचं एकत्रीकरण. लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. हे लक्षात घ्या. दोघे विद्वत्ताही आहे आणि श्रीमंती आहे. नाही तर बाकी सर्व संतांचा विचार लौकिक दृष्ट्या करा तर 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन. त्यांच्या प्रमाणावरून. रात्रीचे 12 वाजले होते बरं का भगत महाराज. बरोबर 9:30ला तुम्हाला मोकळे करतो. ते तिथलं सांगतो. रात्रीचे 12 वाजले. नामदेवरायाची पत्नी राजाबाई रुक्माई आईसोबत भांडत होती. 2 प्रहर रात्र पाहुणे एकांत राजाई वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी नाचे अहर्निसी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजोणी सांगा नामयाची राजा बरी नव्हे. 1-2 माणसं असती तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारोदारी अन्नासा
14 मानाचे आहे माझे घरे, 14 मानाचे आहे माझे घरे, हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, 14 मानाचे आहे माझे घरी, 14 मानाचे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. 14 माणसे आहे माझे घरी. नामदेवरायाचा परिवार सर्वांना माहिती आहे. नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी, 14 पुत्र 14 सुना नित्य स्मरती नारायणा. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा जमला तर. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले नारा विठा महादा गोंदा, 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई, 14 सुना पाई नामयाच्या आऊबाई, लेकी निंबाबाई, बहिणी वेडी पिशी जनी दाशी त्याची. किती झाले? कोण मोजले म्हणावं, पुन्हा एकदा काय डोकं चालवा. एकदा राजा एक गोणाई दोघी सासू सुना, किती? 4 नाही मग 28 होईल. 2 नावन 2 नाते, 4 करू नका. पुन्हा गणित लक्षात घ्या. राजा एक गोणाई दोघी सासू सुना, नावं होती पण होत्या सासू सुना. तुम्ही हे 2 न तेही 2 धरता, झाला 28 वर जाईल नाही शो. सासू गोणाई आणि सून राजाई म्हणून 4 करू नका. राजाई गोणाई दोघी सासू सुना 2च. दामा नामा जाना बाप लेक 2 न 2 4. 4 मुलं, नारा विठा महादा गोंदा 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, 4 आणि 4 8. 14चे लग्न झाले, 4 सुना आल्या. लाडाई गोडाई यसाई साखराई, 14 सुना पाय नामयाच्या, 8 आणि 4 12. आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12 आणि 2 14. हे वेडी पिशी जणी दासी त्याची 15वी आहे. आणि म्हणून राजाबाईची तक्रार आहे. सांगण्याचा उद्देश काय? राजाबाईची तक्रार आई साहेबाकडे, 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. ह्या प्रमाणावरून लक्षात घ्या. माऊलीचं पहा, समाधीस्थ होतात तेव्हा मुक्ताबाईनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगुन रडणं सुरू केलं. दादा, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. यावरून मधुकरी मागितली. विचार, तुकोबारायचं प्रमाण पहा. दुष्काळे आटीला द्रव्ये नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. एक नाथ महाराज, एकनाथ शब्दामध्येच तो अर्थ आहे. सर्व जगाचा नाथ त्याला जगन्नाथ म्हणतात. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. जगन्नाथ, जगाचा नाथ तो जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. आणि मालकाकडे गड्यानं काम करावं असा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी या घरी चक्र पाणी 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 अनंत भक्ती भावे निळा वंदिताचे पाय अनंत भक्ती भावे वंदिताचे पाय अनंत भक्ती भावे निळा वंदिताचे पाय भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. वर्ष आंघोळ नाथ महाराजांची झाली. देवानं धोत्र धुवून आणावं. धोत्रे गंगा तिरी धूत असे. पूजेला बसले की चंदन उगाळून द्यावं. श्रीखंड्या चंदन उगावणी करी.
कीर्तनाला नाथ महाराज उभे राहिले की गळ्यात टाळ घेऊन देवानं टाळकऱ्यात उभं राहून द्रोपद धरावं. प्रवचनाला नाथ महाराज बसले की चोपदारचा पोशाख घालून जगाचा बाप गेटवर उभा राहत होता. दत्त चोपदारी करीतसे आणि रिकाम्या वेळात कावड खांद्यावर घेऊन पाणी भरत होता. 36 वर्ष. अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत अखंड अच्युत भेद सुभेद बतावय नारद असे सुख व्यास रटई पची आरे तव कुणी पारण पावय. हे कळलं तुम्हाला नसेल गोड वाटलं. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावय हे 5 नाव आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश. शेष सर्वांना माहिती आहे. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. पुढे शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिभा. जो शेष जात स्तवन करतो. शेष महेश म्हणजे भगवान शंकर. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्रकरी कासया कारणे ब्रह्मशोधावया. शेष महेश. दिनेश म्हणजे सूर्यनारायण. गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. त्याचाच अर्थ असतात. म्हणून बुवाचं व्याकरण झालेलं पाहिजे. सूर अधिक ईश मग संधी होतो सुरेश. याला व्याकरणात यनादेश संधी म्हणतात. अधिक ईचा ये होतो आणि तो रच्या डोक्यावर मात्रा म्हणून जातो. म्हणून सुरेश नाही तर सूर अधिक ईश. बस. सुरेश म्हणजे इंद्र, गणेश म्हणजे गणपती, दिनेश म्हणजे सूर्य, शेष आणि महेश हे 5 निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावय. असं ज्याचं वेदांनी वर्णन केलं. अनादि अनंत अखंड अछेद अभेद. अजूनही असं सांगितलं जातं भगत महाराज की हिमालयात काही साधू उलटे टांगून घेतात झाडाला. उलटे. आणि त्या उलट्या टांगलेल्या साधूला कावळे गिध पक्षी लचके तोडून खातात जिवंतपणे. तेव्हा ते साधू त्या कावळ्यांना गिध पक्ष्यांना विनंती करतात खा बाबा लचके तोडून खा पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. साधू म्हणतात कावळ्यांना गिधाडांना. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. 2 नयना चांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नाही ना तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका बाकी सगळे मांस खा. तरी त्यांना भगवान दर्शन देत नाही. तो 36 वर्ष राबला ते महान संत एकनाथ महाराज. त्यांचा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा. इथं आल्यावर मला कळालं. तोपर्यंत माहीत नव्हतं. इथं आल्यावर कळालं की दत्तचरित्र आमचे भगत महाराज सांगतात. मग मी ठरवलं समयो जाणा त्याप्रमाणे कीर्तन करायला वागावं लागतं. नाही तर एकच टिपण त्या बुवाचं पाठ असलं 12 वर्षानं मुलगा झाला. आनंदाचा कार्यक्रम आणि याला एकच अभंगावर कीर्तन येत होतं. घेतला यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस. अरे लेका 12 वर्षानं लेकरू झालं तू शेवटचा दिवस. म्हणून समयो जाना समयो जाना समयो समयो जाना समयो भलते नाना भलते ते 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 समयो जाना समयो जाना समयो जाना समयो जाना भलते नाना भलते भलते नाना भलते समयो जाना समयो जाना समयो जाना समयो जाना भलते अभंग नाथ महाराजांचा आहे. जवळजवळ परिचयाचाच म्हणावा. एकनाथ महाराज लागोनिया पाया. इथेच महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्याकडे भगवंतानी राबावं 36 वर्ष आणि ते पाया पडतात. काय उद्देश आहे काय कारण आहे? पाया पडण्याची इच्छा नाही
मग समाजाने त्यांच्यावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं पाया पडतात, हे लक्षात घ्या. आधी उपदेश, हे 3 मुद्दे पहा. आधी उपदेश असतो, उपदेशानं काम भागत नाही, मग रागावणं असतं, आणि रागावून जेव्हा ऐकत नाही नाईलाजानं पाया पडणं असतं. आपल्या भाषेत पटवून देतो. गुरुजी आले, खेड्यातली गोष्ट, पाटील आहे का घरी? अहो आत या गुरुजी, आत या. कसं हे नाही केलं? तुमचा बाळू 4 दिवस झाले शाळेत आला नाही. अहो तिथं 10:30ला जातं घरून, 6ला वापस येतं. तुम्हाला वाटतं शाळेत गेलं, मला वाटतं घरी राहिलं. ठीक आहे गुरुजी, तपास करतो. आणि मग बापाने तपास केला तर दुसरे गावातले 4 आणि हे असे 5 उसात पट्टे खेळत होते. बापाच्या लक्षात आलं, बरोबर आहे गुरुजीचं. आणि मग 12 वर्षाचा मुलगा एकुलता एक घरी आणला वाड्यामध्ये, आणि बापानं उपदेश सुरू केला. बाळू, माझा पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, बाप वारकरी, मी वारकरी, 4 पिढ्याचं वारकरी घडणार आपलं. तालुकाभर फिरलो तरी जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील म्हणतात लोक. आणि तू माझा एकुलता एक 12 वर्षाचा आतापासून पत्ते खेळतो. अरे 100 एकर जमीन आहे ना, अर्ध्या एकरात वाडा, त्याचा तू मालक आहे, आणि आतापासून पत्ते खेळतो. माझ्या समोर जुगाऱ्या होशील, समोर सगळे संपत्ती विकशील, जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागशील, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पिशील. हा उपदेश, उपदेश. शाळेत जात जा बाबा. झालं. 20 दिवसांनी पुन्हा आले गुरुजी. 20 दिवसांनी, आहे का पाटील घरी? या ना. कसं 5 दिवस झाले बाळू शाळेत नाही? अहो का सांगता तुम्ही? अहो नाही. बरं ठीक आहे गुरुजी. आणि मग पाटलानं ऊस शोधला ना, तर मुलं हुशार होते, त्यांना माहिती आहे ऊस पप्पाला माहीत झाला म्हणून बदलला ऊस. दुसऱ्या ऊसात हे टोळकं सापडलं पत्ते खेळताना. आता बापाचा क्रोध अनावर झाला, ओलं दांडकं शेवरीचं, आणि तिथून ते बदलत आणलं पोर घरी. आतून कडी लावली, नायलनच्या दोरीनं बांधलंय पोर वाड्याच्या खांबाला. 12 वर्षाचं. जे मारणं सुरू केलं, कपडे फाटले, जखमा झाल्या, त्याला रडता येईना एवढं मारलं. पाटलीन मध्ये आली, काय जीव घेता का त्याचा? खबरदार मध्ये आली तर मुंडकच तोडील तुझं. जमदाग्नी झाला पाटील. आणि मारता मारता पाटील म्हणाला, कारट्या निपुत्रिक झालो तरी चालेल, पुन्हा का शाळेत गेला नाही, मुंडकच तोडील तुझं. त्याला रडता येईना तरी एक एक शब्द उच्चारत होत ते. नुसता दम काय देता पप्पा, कोयता घ्या आणि तोडा मुंडक, तरी पठ्ठ शाळेत जाणार नाही. आता काय करतो बाप? एवढा रागावलेला बाप कचा 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 दोरी कापली, मुलाला सोडलं, आणि पोटसी धरून जे हुंदके देऊन देऊन रडणं सुरू केलं. आणि बापाचे उद्गार आहे, बाळू, बापानं प्रेम करावं लेकरावर का जनावरासारखं मारावं रे? अरे गुराला मारलं नसेल रे कोणी, एवढं बदडलं तुला, एवढं मारलं बेटा, मला बरं वाटलं असेल का रे? पण तुला सांगून बघितलं तरी तू शाळेत गेला नाही. आपण दोघंच बापलेक वाड्यात आहो. मी तुझा बाप आहे, आजपासून मारणार नाही बाळा, पण तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा. या 3 भूमिका लक्षात घ्या. पहिल्याना बापाने उपदेश केला, उपदेशाने काम भागत नाही, मग बाप रागावला, आणि रागावणे पोर ऐकत नाही, आता नाईलाजानं पाया पडला. ही भूमिका संताची आहे. पहिला उपदेश आहे, उपदेशानं माणसं ऐकत नाही, मग संत रागावले, आणि रागावणे ऐकेना म्हणून नाईलाजानं लागोनिया पाया नवी नवी लागोनिया पाया नवी नवी लागोनिया पाया नवी नवी लागोनिया नवी नवी लागोनिया पाया नवी नवी लागोनिया
नाईलाजाने आदि उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत कैससी सब सेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत मौतऊ आए संदेश दय है. आज ही काल चले उठी मूर्ख तेरे सामने ही केते गए है. वगैरे वगैरे वगैरे. संत सदा उपदेश बतावत. उपदेश आणि संतांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो याचं कारण आहे उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. आमचा नुसता उपदेश आहे. दारू बंदीवर भाषण चालतं संतांची प्रमाण घेऊन भाषण रंगवण्यासाठी. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे. दारू बहुत दुर्गंधी दारूने धक्को खाए छे. कहे दास करगरिय किर नरक मुजाए छे. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्की आती. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची? याला म्हणतात नुसता उपदेश. संतांचा नुसता उपदेश नाही, उपदेशाच्या पाठीमागे उपासना आहे. 1-2 महिन्याची नाही, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो. ही उपासना. आणि मग उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. म्हणून संतांच्या उपदेशाचा. आता उपदेश करून जेव्हा काम भागत नाही तेव्हा संत रागावतात. जशी मी बापाची भूमिका सांगितली, रागावतात. तुकोबाराय सुद्धा रागावले. किती सांगो तरी. आणि पुढे शिंदळीचे रडतील. रागावणं नाही काही. आता एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. त्यांना राग आणून देण्यासाठी बक्षीस ठेवली तरी राग आला नाही. असे शांती ब्रह्म. एवढे शांती ब्रह्म पण ते सुद्धा रागावले. सटविन नेला कैचा नाही. सटविन नेला कैचा नाही. सटविन नेला कैचा नाही. देवासीच पुसे देव काय झाला. हास्य आले बोलायाचे हरी. मग कृष्णाने हसायला सुरुवात केली. तोंड उघडलं हसण्यासाठी यांना. भुवने त्या पोटी 14 देखील. त्या तोंडात 14 भुवन. त्याच्यात गोकुळ. त्याच्यात नंदपांडलाचा वाडा. त्या वाड्यात देवघर. तिथं गणपती. तो गणपती यशोदेला हात करून सांगतोय पुढ्या रे तो इथं हरीला. शास्त्रीजी जिथं आईला मुलगा कळला नाही तिथं समाजाला महात्मा कसा कळला. अति परिचय झाला, जवळीक लाभली, सानिध्य लाभलं म्हणजे त्या गोष्टीचं महत्व कळतं असं नाही. तसं देहाचं महत्व आम्हाला नाही. थोडा विचार करा. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही. एक श्वास. असे 21,600 श्वास आमचे दिवसाला चालले. 21,600 दिन राहत. त्याच्यात फरक पडतो. माणूस बसला की संत गती श्वासाची असते. 12 चालतात मिनिटाला. चालायला लागला की गिळपट होते. 18वर जातं प्रकरण. झोपला म्हणजे घोरायला लागले की 24 वर जातं. आणि जास्त झाल्यावर काय समजला हे 30 वर जात. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन सास चलत आहे 30. तरी सर्वसाधारण मिनिटाला 15 श्वासाचा अंदाज दिला. 15 मिनिटाला म्हणून 21,600 दिवसाला. बरं मी किती खरं बोलतो फोटो इथंच लागतो नाही शुद्ध लावतो. 60 मिनिटाला 15 गुणा 900 श्वास होतात. 15,000 मग 900 श्वासाला 12 तासाने गुणा. 12,000 12,000 12,9 108 10,800 दिवसाची. 10,800 रात्रीची. एकूण 21,600.
21 सहस्र 600 तम जात है दिन रात, रात्रंदिवस मिळून 21,600 स्वाद दिवसाला झाले. 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. तिथे एका श्वासाची किंमत होत नाही नरदेहाच्या. एका 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा खाली टाकलं, 90चं म्हातारण, 85ची म्हातारी जवळ बसून रडू लागली. कसं होईल आता, किती दिवसाचं म्हणत आली नाही, माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या का, गुळाला वाढवता नाही, म्हातारा जरा गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, आण प्रतिष्ठित लोक बोलून आणले. पुतण्याच्या नावाला दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. दत्तकपत्रावर म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणला, बिना सहीचा मेला. माझा प्रश्न आहे, किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकला. अरे तिथं नरदेहाच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही. असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला, पण त्या नरदेहाचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? शास्त्रीची अति परिचय झाला. कुणाही गोष्टीचं पहा, अति परिचया कवज्ञा भवती. नाहीतर जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही अण्णा, हे चंदन येड्या बाबडी आराटी बोराटी काटे जेवढ्या होत्या त्या चंदनाच्या सानिध्यात चंदन झाल्या, ते आमच्या नशिबाला आहे. खरं चंदन नाही, खरं चंदन मलयागिरीवर आहे. त्या चंदनाची परीक्षा आहे. 1 क्विंटल उकळतं तेल असू द्या, शेंगदाण्याचं सोयाबीनचं घ्या, हात घातला तर कापड सोडून निघल. अशा उकळत्या तेलामध्ये त्या तेलाचा सुईच्या टोकानं एकच थेंब टाकायचा. 1 थेंब टाकल्याबरोबर क्विंटलभर तेल एका क्षणात थंडगार झालं. एक क्षण
चंदन पुन्हा एक क्षण शीतळ करी, एका क्षणात थंडगार क्विंटलभर तेल करतं. त्या ते चंदनाचं नाव आहे पावन चंदन. ते मलयागिरीवर आहे, त्याला सापाचं वेष्टन असते. आपल्याला ते बघायलाही मिळत नाही, पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. का? याला म्हणतात अतिपरिचय. विठ्ठल कसा नरदेहाचा आणि आमचा झाला अतिपरिचय, म्हणून देहाचं महत्व आम्हाला वाटत नाही. महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छित अतिदेवा. जो देह आम्हाला प्राप्त झाला त्या देहाची इच्छा स्वर्गातले देव करतात. इथपर्यंत पण हे पडत नाही. अहो कसं काय इच्छा करतील का? स्वर्गातल्या सुविधा काय?